आमदारांना कापा असं भाषण करणं खरं हे पूर्ण चुकीचं आहे. तसं बघितलं तर म्हणजे हे एखाद्या आमदाराच्या जीविताला धोका निर्माण करायला तुम्ही प्रोत्साहित करताय लोकांना. तुम्ही आम्हाला आता नरकासूर म्हणले, पण आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा रेडे, गटारातली पाणी, प्रेत, आणखीन महिलांना आमच्या अश्लील काय काय शब्द वापरले महिला आमदारांना, हे राऊत बोलले आम्हाला. त्याच्यानंतर 24ला इलेक्शन झालं विधानसभेचं. राऊत कुठं राहिले आणि आम्ही कुठं गेलो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नाही, बच्चू कडू साहेब हे आमचे सहकारी आहेत विधिमंडळातले, पण असं कापून काढा, तोडून काढा अशा भाषा लोकशाहीमध्ये वापरणं मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीला, बच्चू कडू साहेब सुद्धा 2.5 वर्ष मंत्री होते, योग्य नाही ना. ठीक आहे, तुम्हाला संताप व्यक्त करायचा आहे, शासनाबद्दल करायचं आहे, तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करा, तुमच्या भावना व्यक्त करा, तुम्ही विधिमंडळात प्रश्न उपस्थित करा, चर्चा उपस्थित करा, पण आमदारांना कापा असं भाषण करणं खरं हे पूर्ण चुकीचं आहे. तसं बघितलं तर म्हणजे हे एखाद्या आमदाराच्या जीविताला धोका निर्माण करायला तुम्ही प्रोत्साहित करताय लोकांना, तर हे योग्य नाही, हे पूर्ण चुकीचं आहे. मला तर मी बच्चू कडू साहेब मला भेटल्यावर मी त्यांना सांगेन की ठीक आहे, तुमच्या भावना तीव्र असणं वेगळं, पण असं तोडा कापा अशा पद्धतीचं वक्तव्य योग्य नाही आणि निश्चितपणे तिने ते मागं घ्यावं. निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये आता नाराजीचा सूर आहे, म्हणजे शिवसेना पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी होती, त्याकडे तुम्ही कसं बघता? काय आहे, आम्ही आता शासनामध्ये एकत्र आहोत. मागच्या 2022ला एक भूमिका आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतली 50 आमदारांनी, आणि त्यावेळी महायुती पुन्हा आम्ही स्थापित केली. केवळ आणि केवळ म्हणजे 2022ला जे महायुतीचं सरकार आलं ते केवळ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखालच्या आमदारांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळं आलं. आणि त्यामुळं आत्तासुद्धा 2024ला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय, लाडकी बहीण योजना, STमध्ये प्रवास सवलत, शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या पीक विमा योजनांसारख्या योजना, सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्यासाठीच्या योजना, या सगळ्या लोकप्रिय योजनांच्यामुळं पुन्हा एवढ्या लँडस्लाईड विक्टरीमुळं आपलं महायुतीचं सरकार आलं. शासनात आम्ही एकत्र आहोत. आमची तीच भूमिका आहे की जसं एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वामुळं जसं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं ते 24ला पुन्हा रिपीट झालं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून शिवसेनेचा योग्य मान सन्मान, मी परत सांगतो, योग्य मान सन्मान आणि विशेषतः जागा वाटपाच्या बाबतीत हा प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे. कारण ठीक आहे, महायुतीतले काही पक्षांची संख्या आत्ता जास्त असेल, परंतु स्थानिक परिस्थितीचा विचार करून शिवसेनेचा योग्य मान सन्मान जागा वाटपात राहिला तर निश्चित आम्ही महायुती करू. पण जर शिवसेनेचा योग्य मान सन्मान राखलाच जाणार नसेल, शिवसेनेचा योग्य मान सन्मान जागा वाटपामध्ये जर ठेवला जाणार नसेल, तर शेवटी शिवसैनिकांना न्याय द्यायचा आहे. आम्हाला पक्ष महत्त्वाचा आहे. आम्हाला वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं की शिवसैनिक हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो शिवसैनिक आम्हाला बरोबर घेऊन आमच्या पक्षाला पुढे जायचं आहे. पण शेवटी अंतिम निर्णय हा आमच्या पक्षाचा, हा मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब घेतील. पण आम्ही सगळे म्हणजे आता ज्या मंत्र्यांकडं जिल्ह्यांची जबाबदारी दिली, संपर्क मंत्री म्हणून वेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी दिली, आमच्या प्राथमिक बैठका झालेल्या आहेत, तिथला आमचा अहवाल तयार आहे. आता दिवाळीनंतर आम्ही माननीय शिंदे साहेबांच्या कानावर तो घालू, साहेब निर्णय घेतील. पण मी परत सांगेल, मान सन्मान जागा वाटपात योग्य ठेवला, जिथल्या तिथं प्रत्येकाला त्याचा मान त्याच्या ताकदीप्रमाणे दिला तर नक्की महायुती व्हायला काय अडचण नाही. ते नाही झालं तर मग बाकी थोडीशी परिस्थिती अवघड आहे. गुवाहाटीला जाऊन आलेले लोक नरकासूर आहेत आणि नरकासुराप्रमाणे यांचाही मला एक सांगा, आम्ही गुवाहाटीला गेलो, आम्ही गुवाहाटीसनं आलो, नवीन सरकार केलं, तुम्ही आकांतांडव केलं वर्षा बंगला सोडताना, तुमचं बहुमत गमावल्यामुळं तुम्ही सगळा एवढा मोठा ड्रामा केला वर्षा बंगला टू मातोश्री जाताना, काय त्याचा परिणाम झाला? तुम्ही आम्हाला आत्ता नरकासूर म्हणले, पण आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा रेडे, गटारातली पाणी, प्रेत, आणखीन महिलांना आमच्या अश्लील काय काय शब्द वापरले महिला आमदारांना, हे राऊत बोलले आम्हाला. त्याच्यानंतर 24ला इलेक्शन झालं विधानसभेचं. राऊत कुठं राहिले आणि आम्ही कुठं गेलो.
आम्ही 80 जागा लढल्या, 60 जागा 61 जागा जिंकल्या. राऊत किती जागा लढले आणि किती जागा जिंकल्या. राऊताने असं बोलत राहावं बरं का. राऊत जेवढं असं बोलतील ना तेवढे आमची मतं वाढतात, तेवढी आमची संख्या वाढतील, तेवढं राऊतांबद्दल सामान्य माणसाचं प्रचंड नाराजी, सामान्य माणसामध्ये नाराजी हा शब्द सुद्धा योग्य नाही. म्हणजे लोक अक्षरशः राऊतांच्या अशा वक्तव्याला इतक्या खालच्या भाषेमध्ये लोक त्याला उत्तर देतात की ते बोलू सुद्धा शकत नाही. राऊतांनी हे चालू ठेवावं, त्यांचा पाडा आमच्या फायद्याचा आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.